राज, अरे आपण आता इथे राहायला आलोय, नवे आहोत आपण इथे. मग काय झालं? काय झालं? तो मालक नाहीये या घराचा, आपण त्याच्या घरात नाही राहत आहोत. तर आपण शेजाऱ्यांशी आल्याला भांडण करायचं का? मी मुद्दाम म्हणलोय. एक मिनिट आहे, जे चूक आहे ते चूक आहे. तो माणूस चुकीचा वागला आणि आपली चूक नसताना माफी मागायचं नाही हे तूच मला शिकवलंय. झालं तुझं बोलून? मी बोलू आता थोडं? बोलू का? ऐकशील का मी काय बोलतेय ते? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस चूक नाही असं माझं म्हणणंच नाहीये, पण आता आपली परिस्थिती विचित्र आहे राज. आता आपण थोडं नमतं घेतलं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतंय. कमी जास्त प्रमाणात का होईना आपण सगळेजण मनात थोडेसे खचलोय. अशा वेळेला आपल्याला आपल्या भावनांवरती ताबा मिळवता आलाच पाहिजे. अरे जरासा विचार कर राज. राजवर्धन मोहित यांनी शेजाऱ्यांना मारहाण केली. राजवर्धन मोहितांबद्दल पोलिसात तक्रारी झाल्या. माहेरचा चहा कंपनी हातात निसटल्यामुळे राजवर्धन मोहित यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यामुळे ते असं वागताय. असं कोणीतरी छापून आणलं तर या परिस्थितीचा कोणीतरी असा गैरफायदा घेऊ शकतं ना राज? मला कळतंय का तुला मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते? राज, अरे सगळी युद्ध ते युद्धभूमीवर लढायची नसतात किंवा जिंकायची नसतात आणि सगळे प्रश्न भांडणाने सुटत नाहीत. काही गोष्टी हुशारीने आणि समजूतने सोडवाव्या लागतात. तो मनुष्य सगळं चुकीचं बोलला मान्य मला. चल, एक गोष्ट मात्र तो बरोबर बोललाय राज. ही काही आपली माहेरचा चहा नावाची कंपनी नाहीये जिथे आपण बॉस आहोत. सगळी माणसं आपलं ऐकतील आणि आपल्याला हवं तसं वागतील असं नाहीये. तुझा ना राज, तुझ्या रागावरती कंट्रोलच नाहीये आणि या गोष्टीची मला सतत भीती वाटत असते. आता तू जाणार आहेस ना इंटरव्ह्यू साठी? कोणाकडे तू नोकरी करणार आहेस ना तू? समजा त्या बॉसने उद्या तुझा अपमान केला, तुझ्या मनाविरुद्ध तो वागला, तर तू काय करणार आहेस? अशी आदळापट करणार आहेस? चिडचिड करणार आहेस? नोकरीवरती लात मारून येणार आहेस? काय करणार आहेस सांग ना मला. तू माझ्याकडनं प्रॉमिस घेतलंस ना काल की मी नोकरीसाठी कुठेही जाणार नाही म्हणून. मी जर कोणापुढे नोकरीसाठी हात पसरायला नको असेल तर आधी तुला बदलावं लागेल राज. तुला तुझ्या रागावरती ताबा मिळवावाच लागेल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.